डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे सन 2021 ते सन 2024 पर्यंत या 3 वर्षात विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज समाज कल्याण प्रशासनाकडून गहाळ झाल्याचा आरोप करत या ठिकाणी विद्यार्थी आता समाज कल्याण कार्यालयात जमलेले आहे। आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर या विद्यार्थ्यांनी काही काळ समाज कल्याणचे जे आयुक्त त्यांच्या दालनामध्ये ठिय्या देखील केला आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासकीय अधिकारी कुठलीही उत्तर त्यांना देत नव्हते असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। नेमकी या विद्यार्थ्यांची मागणी काय आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आज तुम्ही या ठिकाणी एकत्र आले आहात, काय प्रमुख मागणी? सर, आम्ही या ठिकाणी स्वाधार योजनेसाठी आमचे स्वतः विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आम्ही स्वाधार योजनेसाठी या ठिकाणी आमचा लाभ घ्यावा या ठिकाणी आलेलो आहोत आणि 3 वर्षापासून आमच्या पेंडिंगला स्वाधार योजना या ठिकाणी आहे। तर लाभ घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचे आम्हाला अधिकारी कोणत्याच प्रकारचे उत्तर देत नाही, म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित आहोत। तुमचं काय म्हणणं आहे? सर, जेवढे कॉलेजचे विद्यार्थी आहेत सर्वांना प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ भेटावा, स्वाधार योजना भेटावा अशी आमची माहिती म्हणजे हे। अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिले? अधिकारी कोणत्याच प्रकारचे आता तरी उत्तर देत नाहीत आम्हाला। मागच्या वेळेस आम्ही इथं आलेलो होतो त्यावेळेस सांगत होते की होऊन जाईल, 10 दिवसामध्ये होऊन जाईल, पण कोणत्याच प्रकारच्या विद्यार्थ्यांना अकाउंटला कोणत्याच प्रकारची स्वाधार योजना पडलेली नाही। नेमकं ते सांगतात तरी काय तुम्हाला? हेच की होऊन जाईल, नुसतं एवढं बोलतात, पडून जाईल स्वाधार योजना, एवढंच बोलतात। बरं, काय मागणी? 3 वर्षापासून विद्यार्थ्याचे फॉर्म प्रलंबित आहे। 21, 22, 23 आणि 24 आणि चालू रनिंग वर्षाचे पण फॉर्म पेंडिंग आहे। 3 वर्षापासून विद्यार्थी नुसते हेर झाल्या करत आहे, अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत आहे। हे विद्यार्थ्याला अपेक्षित नसताना पण विद्यार्थी 3-3 वेळेस येऊन इथं समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये येऊन स्वाधार योजनेची विचारपूस करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना उडवाउडवीचे उत्तर देत आहे। आता काही कालावधीपूर्वी आम्ही 57 प्रेझेंटी इथं आणून दिले होते अधिकाऱ्याकडे, तर त्यांच्याकडून आम्हाला उत्तर त्यांनी दिलं की तुमच्या प्रेझेंटी आमच्याकडून हरवल्या, चोरून नेल्या, त्या तुम्ही आम्हाला परत आणून द्या। आम्ही त्या परत आणून दिल्या, त्या परत त्यांच्याकडून हरवून गेल्या। तर आमची एकच मागणी आहे की आमच्या विद्यार्थ्याला तात्काळ 2 दिवसाच्या आतमध्ये विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावे। आम्ही कलेक्टर साहेबांना पण अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे। जर 2 दिवसाच्या आतमध्ये जर विद्यार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले तर आम्ही उद्या सकाळी 11:30 वाजता आम्ही आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। एका विद्यार्थ्याला या शिष्यवृत्ती मार्फत किती रुपये मिळते? एका विद्यार्थ्याला 50,000 रुपये मिळतात, पण ते 50,000 रुपये 2 टप्पे करून विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होतात। एकूण 3 वर्षाची शिष्यवृत्ती आता विद्यार्थ्यांची तुमची बाकी आहे। अधिकारी तुम्हाला काय सांगतात? अधिकारी सांगत काही नाही, फक्त उडवाउडवीचे उत्तर देते, आज या उद्या या, आणि अधिकारी इथं मुळात टेबलवर हजर नसतात। तुम्ही गहाळ झाल्याचा आरोप केला? आम्ही गहाळ झाल्याचा आरोप केला, चोरून नेले फॉर्म असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आमच्याकडं विद्यार्थ्याचा प्रूफ आहे, प्रेझेंटी रिपोर्ट दिल्याचा विद्यार्थ्याकडे प्रूफ आहे, सगळ्या गोष्टीचा आमच्याकडे प्रूफ आहे। आम्ही आता समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला बोललो, पण अधिकारी आयुक्त साहेब इथं अवेलेबल नाही। आम्हाला उचलून नेलं पोलीसवाल्याला जाब विचारला, आम्ही तिथं बी आमची कंप्लेंट नोंद केली। आता 4 वाजता अधिकारी साहेब येणार आहे, आयुक्त साहेब, त्यांना आम्ही भेटणार आहे। ते भेटल्याच्या नंतर आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर मिळालं ठीक, नाहीतर आम्ही उद्या आत्मदानाचा इशारा दिलेला आहे 11 वाजता। तुमची काय मागणी? माझी मागणी अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर स्वाधार योजनेचा लाभ मिळावा। आणि पहिली गोष्ट अशी आहे की इथले जे साहेब लोक आहेत, जे लांबून विद्यार्थी येतात, त्यांच्याकडे साहेब गैरहजर असतात, आयुक्त साहेब गैरहजर असतात। जेव्हा स्वाधार योजनेचे जे अधिकारी आहेत ते पण सतत गैरहजर असतात, मग त्यामुळे विद्यार्थ्याला त्यांची माहिती पूर्ण कळत नाही। म्हणून आम्ही उद्या आत्मदानाचा इशारा दिलेला आहे आणि ते उद्या आम्ही करू। तर नक्कीच आपण बघितलं की आत्मदहनाचा इशारा जो आहे तो या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। अजून काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत, काय तुमची प्रमुख मागणी? आम्ही 3 वर्षापासून स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो, आम्हाला स्कॉलरशिपच मिळत नाही। आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला स्कॉलरशिप पडायला पाहिजे। तुम्ही कुठून आलात? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आलो। ताई, तुमची काय मागणी? आमची ती स्वाधारची योजना मला किती वर्षापासून प्रलंबित? 3 वर्षापासून। तर आपण या ठिकाणी बघू शकता की विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। मागील 3 वर्षापासून या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे पैसे जे आहेत ते जमा झाले नसल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि तात्काळ हे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे, अन्यथा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा जो आहे तो या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।